Next problem. A ball of mass m moving with speed v. यामध्ये मी फिगर ड्रॉ करतो की there is a ball of mass m. There is a mass m one first ball moving with velocity v. बरोबर. Collide elastically with identical stationary ball. म्हणजे त्याचं मास 1 आहे, 2 चं मास किती आहे, m च आहे. Moving how much velocity? u2 0, u1 v आहे. हे p4 बरोबर. स्टेशनरी आहे ना. इज इट राईट? आफ्टर इम्पॅक्ट काय झालं? आफ्टर कोलिजन फर्स्ट बॉल मूव्स ॲट अँगल थीटा. म्हणजे आफ्टर इम्पॅक्ट हा फर्स्ट बॉल आहे, हा ह्या डिरेक्शन मध्ये मूव्ह होतोय p1 and has speed v/3 आहे. बरोबर असंच आहे ना. and second ball moves along straight line. म्हणजे v2 ची डायरेक्शन काय? हीच आहे. आणि v2 फाइंड करायचं. घ्या. हा. आता to solve this problem what we have to do? Because as theta is not mentioned and ऑप्शन मध्ये कुठं थीटा नाही आहे बघा, त्यामुळे लॉ ऑफ कन्झर्वेशन मोमेंटम यूज करू शकत नाही, ई यूज करू शकत नाही. बट इलॅस्टिक इम्पॅक्ट आहे. मग अजून एक थेरी आहे, कायनेटिक एनर्जी इज कन्झर्व्ड. कायनेटिक एनर्जी इज कन्झर्व्ड म्हणजे कायनेटिक एनर्जी इनिशियल इज इक्वल टू कायनेटिक एनर्जी फायनल. समेशन कायनेटिक एनर्जी म्हटलं तर बरं होईल. हे ना सॉल्व्ह होते प्रॉब्लेम. बिकॉज कायनेटिक एनर्जीला वेलॉसिटीची वी डोंट रिक्वायर डिरेक्शन. मग कायनेटिक फॉर्म्युला काय? हाफ, तुम्ही लिहून घेतलाय काल थेरीमध्ये, m1 u1 स्क्वेअर हाफ m2 u2 स्क्वेअर इज इक्वल टू हाफ m1 v1 स्क्वेअर हाफ m2 v2 स्क्वेअर. m1 is equal to m2 is equal to m. त्यामुळं मास गेट कॅन्सल, हाफ गेट कॅन्सल, हाफ m1 m2 गेट कॅन्सल. काय राहिलं? u1 स्क्वेअर प्लस 0 0 कसं झालं का आलं? v1 स्क्वेअर प्लस v2 स्क्वेअर. आता फक्त व्हॅल्यू पुट करा, झालं. हे कळायला पाहिजे. फक्त हे सॉल्व कसं केलं. कायनेटिक एनर्जीला डिरेक्शन नसते किंवा व्हेलॉसिटी डिरेक्शन यूज करायचं नाही. v1 किती आहे? v स्क्वेअर u1 v स्क्वेअर बाय 9. इज इट राईट? v स्क्वेअर बाय 9 कळालं सगळ्यांना. v/3 चा स्क्वेअर किती? v/3 स्क्वेअर v स्क्वेअर बाय 9 प्लस v2 स्क्वेअर. v2 फाइंड करायचं. सो v स्क्वेअर मायनस v स्क्वेअर बाय 9 लेफ्टला निगेटिव्ह झालं इज इक्वल टू v2 स्क्वेअर. मग अगोदर आन्सर सांगितलं तर बरोबर होईल. 9 मायनस 1 क्रॉस मल्टिप्लाय, हे असं कॅल्क्युलेशन आहे पहा. 1 कॅल्क्युलेशन का करतोय? 9 मायनस 1 बाय 9 म्हणजे किती येणार? 8 v स्क्वेअर बाय 9.
V2 स्क्वेअर. ऑप्शन बघा, ऑप्शन मध्ये √2 आहे का नाही? √2 बरोबर. त्यामुळं मी लिहिलं 4 × 2 8च V2 बाय 9 V2 आणि दोन्हीचा स्क्वेअर रूट घ्या. इट इज अ 2 × √2 V by 3 is V2. अंडरस्टूड? इज इट क्लिअर? त्यामधलं अंडरस्टँडिंग काय होतं? आपण सॉल्व कुठल्या थिअरीने केलं? कायनेटिक एनर्जी इज कन्झर्व्ड. हा न्यू कन्सेप्ट होता. इज इट क्लिअर?